नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी थंडगार असं कैरीचं पन्हं बनवलेलं आहे, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। कैरीचे पन्हे बनवण्यासाठी इथे 4 कैऱ्या मी घेतलेल्या आहेत। शक्यतो कमी आंबट असणाऱ्या कैऱ्या पन्ह्यासाठी वापरायच्या आहेत। तोतापुरी किंवा कलमी आंब्याची जी कैरी असते ती पण वापरली तरी पण चालू शकते। आता सुरुवातीला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याची सालं पूर्ण काढून घ्यायची आहेत। ही केशर आंब्याची कैरी आहे। आता याचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मग याच्या या साली काढायच्या आहेत। या प्रकारे सर्व साली याच्या काढून घ्यायच्या आहेत। इथे सर्व सालिया काढून झालेल्या आहेत। आता कैरी ही चिरून घ्यायची आहे। कैरी इथे कापून झालेली आहे। आता कुकरमध्ये याच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे, म्हणजे मऊ शिजली जाते कैरी। आणि यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही। कैरीच्या फोडींमध्ये खाली कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे। कुकर इथे आता थंड झालेला आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता हा जो कैरीचा पल्प आहे तो मोजून घ्यायचा आहे। किती भरतो ते पाहायचं आहे। समजा 1 वाटी जर भरला तर 1.5 वाटी याला साखर घालायची आहे। जर कैरी आंबट असेल तर 2-2.5 वाट्या साखर लागू शकते। तर मी इथे 1 वाटीला 1.5 वाटी साखर वापरणार आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। त्यामध्ये आता ही सुरुवातीला 1 वाटी साखर घातलेली आहे आणि हे आता फिरवून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत आता 1/2 वाटी ही साखर यामध्ये घालायची आहे। विलायची पावडर घालायची आहे आवडीनुसार। आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर नाही घातली तरी पण जमू शकतं। इथे हे पन्हं तयार झालेलं आहे। हे तयार झालेलं जे पन्हं आहे ते आता एका काचेच्या जारमध्ये ठेवायचं आहे। हे पन्हं फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस सहज टिकलं जातं। आता पन्हं तयार कसं करायचं, थोडासा ग्लासमध्ये बर्फ टाकायचा आहे आणि बर्फानंतर 1-1 चमचा हा पल्प यामध्ये घालायचा आहे। थोडासा जास्त घेतलाय मी। आणि त्यानंतर थंड पाणी थोडंसं घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे। या पद्धतीने हे असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं
आणि चवीपुरतं काळं मीठ वापरायचं आहे. साधं वापरलं तरी पण चालू शकतं, पण काळ्या मिठाने जरा चव छान येते. व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं. इथे हे थंडगार पन्ह तयार झालेला आहे. पन्ह्याचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.